हॅलो नमस्कार, कसे आहात? तर इकडे चालू आहे थोडीफार तयारी किचनमध्ये. तर त्यामध्ये इकडे मी गव्हाच्या पिठाचे इकडे मठरी केलेली होती. तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते आणि ती छान अगदी कुरकुरीत होती. ही जी मठरी असते याला स्लो फ्लेमवर तळावी लागते जेणेकरून छान व्यवस्थित कुरकुरीत होते. आणि सगळं आपलं किचन थोडासा मेस आहे, हरकत नाही. स्लो फ्लेमवर तळल्यामुळे खूप छान क्रिस्पी होते आणि चवीलासुद्धा चांगली लागते. आणि या गव्हाची आहे म्हणून हेल्दीसुद्धा आहे. तर चला याचं मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते. तर गव्हाचं पीठ घेतलेलं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं, थोडासा ओवा घातलेला होता आणि कसुरी मेथी जी आहे तिला क्रश करून घातलेलं होतं आणि एक हार्ड डो बनवून घेतलेला होता मोहन घालून. आणि परीनला एवढी चांगली वाटत होती की त्यांनी 1-2 घाणे मस्त व्यवस्थित फास्ट करून घेतलेले. मग त्याच्यानंतर इकडे मी शेव केलेले. तर शेवमध्ये मी ज्वारीचं पीठ घातलेलं होतं आणि ते पण खूप चांगले आणि कुरकुरीत लागतात. आणि ज्वारी वापरली की मग ते थोडा पोटाला बाधत सुद्धा नाही. आणि हे मस्त आपले 4-5 असे घाणे मी आमची बॅग काढून घेतली इकडे पॅक. आणि ही परींची बॅग आहे आणि आता बाबांची बॅग भरते मी. आणि हे सगळं आम्हाला सामान आहे, सगळं घेऊन जायचं आहे. तर आज करायचं आहे आपल्याला संध्याकाळी प्रवास आणि त्यासाठी आपल्याला ट्रेनमध्ये खायला काहीतरी हवं आहे म्हणून इकडे पुरी करून घेतलेली आहे आणि पुरीचं तेल ठेवलेलं आहे मस्त. तर पुरी करून घेत आहे. आलूची भाजीसुद्धा मी पॅक करून घेतलेली आहे. मटर आणि आलूची भाजी आहे आपली ही. आणि पुरी करून घेत आहे. बस आपली डोरबेल वाजली आहे तर बाबासुद्धा आलेले आहे. तर सगळ्या कमी काढून ठेवत आहे आपल्या पुरी. काय माहिती बाबा मला, इकडे थोडं थंड व्हायला. आम्ही आता रेडी झालेलो आहो आणि आता आपण निघून जाऊया कारण की आपली कॅब खाली उभी आहे. चलो चलो. काय म्हणताय? हॅलो हॅलो करा अंकलला. तर चला आपला पालघर टू CSTचा प्रवास रेडी झालेला आहे. आणि आजचा टायमिंग जरा वेगळे आहे कारण की आपण चाललेलो आहोत दुसऱ्या ट्रेननी दुसऱ्या गावाला. आम्ही तब्बल 5:30-4:30 वाजता निघालेलो होतो आणि येता येता उशीर झालेला कारण की इन बिटवीन खूप ट्रॅफिक लागलेला. आणि बघा आता रात्र झालेली आहे आणि आपली ट्रेन आहे 9-9:30ची. పైన పెట్టు. निघालच नाही का? सकाळची वेळ झालेली आहे. स्टेशन आलेलं आहे तो म्हणजे गाणगापूर. गाणगापूर हे कर्नाटक बॉर्डरवर आहे आणि आपल्या ट्रेनला हैदराबाद जंक्शनला पोहोचायला भरपूर वेळ आहे आणि ती पोहोचणार आहे 11:30 ते 12च्या दरम्यान. आणि भरपूर वेळ होता, सकाळची वेळ झालेली असेल हार्डली 8:30. तर खूप जास्त कूलिंग झालेलं होतं आणि म्हणून मस्त गरमागरम असा मसाला टी घेतलेला आहे आणि खूप छान वाटलेला आणि चवसुद्धा मस्त होती.
तर बस परीन त्याच्यानंतर पेपर जे कप होता त्याच्यानंतर खेळायला लागलेला त्याच्यासोबत. खूप भूक लागलेली होती म्हणून जे स्नॅक आम्ही कॅरी केलेलं होतं पालघरवरून तर तेच खाल्लेलं. त्यामध्ये चकली होती, घरी बनवलेले शेव होते आणि खारी पापडी होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एक कप कॉफी घेतलेली आणि खूप छान वाटलं. म्हणजे कूलिंग असेल आणि त्याच्यामध्ये आपण चहा आणि कॉफी घेतात ते मस्त वापरलेलं तर छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही उतरलेलो आणि आम्ही बेगम पेठला उतरलेलो. रेडी आहे, चलो बरे बरो बरो आईजी आहे बघा ना. हां बरं साईडला बेटा. कॅब बुक केलेली होती आणि त्याला यायला जरा 5 मिनिटं वेळ होता. अरे चप्पल घाल, आता आली आहे ना. चलो पाठीमागे लगेच ठेवू आपण. तर माझ्या बहिणीचं घर इकडून जवळपास 40 मिनिटावर होतं. तर बसलो आम्ही आणि हैदराबादला भरपूर गरमी होती आणि हे आहे आमचं बेगमपेठ जे स्टेशन जिकडे आम्ही उतरले होतो. मस्त माझ्या बहिणीकडे उतरलेलो, गरमागरम बिर्याणी मस्त केलेली आणि अशी झालेली आमची पालघर टू हैदराबादला जर्नी.